नमस्कार मैत्रिणींनो, आता थंडीचा महिना चालू आहे. तर मस्त असा ज्वारीचा हुरडा हिरवा कोवळा असा बाजारात आलेला आहे. तर मी स्वच्छ अशी हा ज्वारीचा जो हुरडा आहे तो स्वच्छ धुवून असा पाण्यामध्ये निथळत ठेवला आहे. आता आपण पटकन त्याला असं कोरडंच भाजून घेऊया. हे बघा, आपण कढई तापत ठेवली आहे आणि हा ज्वारीचा कोवळा हुरडा आपण याच्यात घालून भाजून घ्यायचा आहे. फक्त तेल वगैरे काही घालायचं नाही आहे. छान असा कोरडाच भाजून घ्यायचा. आपल्याला एक 5 मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे. ह्या सीझनला हा ज्वारीचा कोवळा हुरडा मिळतो, त्यामुळे तुम्ही रेसिपी ह्याच सीझनला करा. मस्त असा कोवळा, गव्हाचा सुद्धा कोवळा हुरडा मिळतो आणि ज्वारीचा सुद्धा मिळतो. तर मस्त हे आपण 5 मिनिटं भाजून घेऊया. थोडंसं आपण मीठ पण घालूया, नंतर पण आपल्याला घालायचं. आता थोडंसं मी 2 चिमूट मीठ घातलेलं आहे आणि आता हा आपला भाजलेलाच आहे. आपण गॅस बंद करायचा आहे. हा छान भाजून झालेला आहे. गॅस बंद करते आणि थंड होऊन देते जरा. हे बघा, आता पूर्ण आपला थंड झालेला आहे हुरडा आणि तो असाही खायला छान असा गोडसर लागतो नुसता खायला. पण मुलं नुसतं खाणार नाही हा हुरडा असा, म्हणून आपण मस्तपैकी त्याच्यामध्ये कांदा घालूया. कढईतच आपण मिक्स करूया, गॅस वगैरे चालू नाहीये. कांदा घातलाय, त्याच्यानंतर थोडीशी मिरची पण आपल्याला घालायची, हिरवी मिरची कापून. तुम्हाला आवडत असेल ते घाला, नाही तर नाही घातलं ते. थोडं गाजर. छान मस्त आपण भेळ तयार करतोय. आवडीप्रमाणे तुम्ही याच्यात पाहिजे तर डाळिंबाचे दाणे घाला आणि छान मिक्स करून घेऊया. आणि याच्यातच आता आपल्याला थोडासा लिंबाचा रस, चवीनुसार लिंबाचा रस घालायचा आहे. आणि मगाशी आपण थोडीशी मीठ घातलं होतं थोडंसं, आता आपण परत मीठ घालूया. थोडं सगळ्याला व्यवस्थित पुरेल असं मीठ घालायचं, कारण आपल्याला थोडा चाट मसाला पण घालायचा आहे. हा किती सुंदर दिसते बघा भेळ, आणि पौष्टिक तर आहेच आहे. आता याच्यात आपल्याला चाट मसाला थोडा घालायचा आहे. थोडा आपण चाट मसाला घालायचा आहे. आता थोडाच घालायचा, कारण आपल्याला भुजिया शेव पण घालायची आहे. त्याने आणखीन मस्त दिसतो आणि चवीला पण एकदम भन्नाट लागतो. आता ही मी भुजिया शेव घेतलेली आहे हल्दीरामची, ती याच्यात घालायची आहे. मिक्स करायची आपल्याला. आणि आता आपले खाण्यासाठी हे तयार झालेलं आहे. आता आपण एका डिशमध्ये घेऊया. मी डिशमध्ये काढून आणलेली आहे. बघा किती सुंदर आपली भेळ तयार झालेली आहे. आणि मी हळदीरामची शेव घातलेली आहे. तर भुजिया शेव, त्या कधी कधी तुम्ही जेव्हा हे घेता ना हुरडा, त्यांच्याकडे पण शेव असते, ती घातली तरी चालेल. पण मिठाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी ठेवा, कारण शेवमध्ये पण मीठ असतं. तर ही मस्त अशी आपली भेळ तयार झालेली आहे आणि ती मी आता खाणार आहे. आणि मस्त मी इथे एक पुरी पण ठेवलेली आहे, कडक पुरी. आणि त्याच्याबरोबर तुम्ही खायची अशी घ्यायची मस्तपैकी आणि खायची. आता मी खाऊन सांगते तुम्हाला कशी झाली ती. खूप भारी झालेली आहे, किंवा तुम्ही अशी खाऊ शकता नुसती. खूप भन्नाट झाली आहे. नक्की हा हुरडा करून बघा. ओल्या ज्वारीचा हुरडा केलेला आहे भेळ आपण. हे नक्की करून बघा आणि मुलांना पण खाऊ घाला. खूप सुंदर होते. त्याची थालीपीठं पण खूप छान होतं. तर ही भेळ तुम्ही नक्की करा. करायला सोपी आहे, अगदी 5 मिनिटात होऊन जाते. आणि मग काय बघा, मी तुम्हाला जवळून पण दाखवते किती सुंदर आपली भेळ तयार झालेली आहे. आणि ती पण पौष्टिक आहे, हुरड्याची भेळ. बाय बाय मैत्रिणींनो. आणि तुम्ही कमेंट करायला कंजूसपणा करताय असं करू नका. मी एवढ्या छान छान रेसिपी दाखवते, तर तुम्ही कमेंट नक्की करा. आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ पाठवा. मग कशी वाटली ही भेळ ओल्या हुरड्याची. बाय बाय.